नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय दिवाळी विशेष काही निवडक रेसिपीज। आज आपण पाहतोय खमंग कुरकुरीत चवदार चविष्ट गोलगरगरीत काटेरी चकली। चकलीची भाजणी करण्यापासून चकली करेपर्यंत भरपूर साऱ्या टिप्स सहित आणि ट्रिक्स सहित आपण आज चकलीची रेसिपी पाहणार आहोत। फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। पारंपरिक पद्धतीची चकलीची भाजणी आणि चकली। खमंग कुरकुरीत चवदार चविष्ट काटेरी चकली बनवण्यासाठी प्रथम आपल्याला चकलीची भाजणी तयार करावी लागेल। ती कशी करायची ते आपण पाहूया। चकलीची भाजणी करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 4 वाट्या तांदूळ, 2 वाट्या हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी धने आणि पाव वाटी जिरे घ्यायचे। मी इथे सोना मसुरी तांदूळ वापरलाय। तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही जाड जुना तांदूळ वापरायचा आहे। अगदी रेशनिंगचा तांदूळ वापरला तरी काहीच हरकत नाही। हो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तांदूळ आणि डाळी आपल्याला धुवून घ्यायचे नाहीयेत, तर एक सुती ओलं कापड घ्यायचं आणि त्या सुती ओल्या कापडावर आपल्याला हे प्रत्येक धान्य वेगवेगळं पुसून घ्यायचं। धुवून घेण्याची अजिबात गरज नाहीये। प्रमाण तुमच्या लक्षात आलं ना, अगदी सोपं आहे। 4 वाट्या तांदूळ, तांदळाच्या निम्मी हरभरा डाळ म्हणजे 2 वाट्या डाळ, हरभरा डाळीच्या निम्मी उडीद डाळ म्हणजे 1 वाटी डाळ आणि उडीद डाळीच्या निम्मी मूग डाळ म्हणजे अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी धने आणि पाव वाटी जिरे घ्यायचे। हे झालं मुख्य साहित्य। या व्यतिरिक्त भाजणीसाठी आणखीन काय काय थोडंसं साहित्य लागणार आहे ना, ते आपण भाजणी करताना पाहूया। आता आपण प्रत्यक्ष भाजणी करायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर आपल्याला एक जाड बोलाची लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 4 वाट्या तांदूळ घालायचेत आणि हे तांदूळ आपल्याला मध्यम आचेवर एकसारखे हलवत राहायचेत। लक्षात ठेवा, तांदूळ आपल्याला अगदी खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाहीयेत। थालीपीठाची भाजणी आपण अगदी खमंग खरपूस भाजून घेतो, कारण आपल्याला थालीपीठ तळायचे नसतात, भाजून घ्यायचे असतात। चकली मात्र आपल्याला तळून घ्यायची असते, त्यामुळे आपल्याला तांदळाचा पूर्ण रंग बदलू द्यायचा नाहीये। तांदळाचा रंग बदलायला सुरुवात झाली की आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे। हे पहा, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले तांदूळ भाजून झालेले आहेत। आता आपण ते एका परातीमध्ये काढून घेऊया। आता याच गरम कढईमध्ये आपल्याला 2 वाट्या हरभरा डाळ घालायची आणि ही हरभरा डाळ सुद्धा आपल्याला मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं एकसारखी परतत राहायची। आणि लक्षात ठेवा, आपल्याला हरभरा डाळ अजिबात करपू द्यायची नाहीये। म्हणजे हरभरा डाळ भाजली तर जायला हवी, परंतु ती काळी पडता कामा नये। असं झालं तर आपल्या चकलीचा रंग काळपट येतो, शिवाय चवही बिघडते। हे पहा, अगदी 3-4 मिनिटांमध्येच आपली हरभरा डाळ सुद्धा खमंग खरपूस भाजून झालेली आहे। हरभरा डाळ भाजून झाली की सगळ्या घरभर खमंग खरपूस असा अरोमा पसरतो। हरभरा डाळ सुद्धा काढून घ्यायची आणि याच गरम कढईमध्ये आता आपल्याला उडीद डाळ आणि मूग डाळ दोन्ही डाळी एकाच वेळी भाजून घ्यायच्यात। दोन्ही डाळींचा आकार एकसारखाच असल्यानं त्यांना वेगवेगळ्या भाजून घेण्याची अजिबात गरज नाहीये। आणि या डाळीचा आकार लहान असल्यानं या डाळी अगदी पटकन अगदी 2-3 मिनिटांमध्येच भाजून होतात। चकलीसाठी लागणारे हे सर्व जिन्नस आपण धुवून तर घेतलेले नाहीयेत, परंतु ओल्या कापडानं स्वच्छ पुसून घेतले, त्यामुळे ते थोडेसे ओलसर झालेले आहेत। त्यामुळे त्यातील सगळं मॉइश्चर निघून जायला हवं इतपत आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे। हे पहा, आपली उडीद डाळ आणि मूग डाळ भाजून झालेली नाहीये, परंतु भाजत आली आहे। आता यामध्ये आपल्याला अगदी मूठभर साबुदाणा घालायचा आणि तो सुद्धा या डाळींवर आपल्याला 2-3 मिनिटं एकसारखा परतून घ्यायचा, भाजून घ्यायचा। अशा प्रकारे साबुदाण्याचा वापर केल्यानं आपली चकली कुरकुरीत तर होतेच, शिवाय चकलीला छान बाइंडिंग सुद्धा मिळतं। आपले 3ही जिन्नस भाजून झालेत। आता आपण ते काढून घेऊया आणि याच गरम कढईमध्ये आता आपल्याला 1 वाटी धने फक्त 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे। आपल्याला हे धने खूप खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाहीत, म्हणजे अगदी रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे नाहीत। आपण जर हे धने खूप भाजून घेतले ना, तर त्यातील सगळा अरोमा उडून जाण्याची शक्यता असते। म्हणून आपल्याला हे धने फक्त रंग बदलायला सुरुवात होईपर्यंतच भाजून घ्यायचे। आपले धने भाजून झालेत, ते सुद्धा आपण आता काढून घेऊया। याच गरम कढईमध्ये आता आपल्याला पाव वाटी जिरे सुद्धा धन्यांसारखेच 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे। जिरे तर धन्यांपेक्षाही लवकर भाजून होतात। हे पहा, आपल्या जिरे सुद्धा भाजून झालेत। आता याच गरम कढईमध्ये आपल्याला 1 वाटी पोहे भाजून घ्यायचे। पोहे सुद्धा आपल्याला करपवायचे नाहीयेत, म्हणजे पोहे अगदी फुलून येईपर्यंत आपल्याला भाजायचे नाहीये, तर फक्त गरम होईपर्यंत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे। हे पहा, आपले पोहे भाजून झालेत, ते सुद्धा आपण काढून घेऊया। पोह्यांमुळे आपली चकली कुरकुरीत तर होतेच, शिवाय पोह्यांमुळे आपल्या चकलीला रंग देखील खूप छान येतो। चकलीचं पीठ तयार करण्यासाठीचे आपले सगळे जिन्नस भाजून झालेत। आता आपल्याला हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे। भाजणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला एका प्लास्टिकच्या पिशवीत अथवा स्टीलच्या डब्यामध्ये भरायची आहे आणि गिरणीतून आपल्याला ही भाजणी बारीक दळून आणायची आहे। आणि ही भाजणी गिरणीमध्ये दळायला देताना चकलीची भाजणी आहे हे तर आवर्जून सांगायचंच आहे। गव्हावर, ज्वारीवर, बाजरीवर, नाचणीवर ही भाजणी अजिबात दळू नका असं सुद्धा आवर्जून सांगायचं आहे। एक वेळ डाळींवर किंवा तांदळावर दळली तर चालेल,
आणि भाजणी दळायला देताना आपण शक्यतो गिरणीमध्ये उभं राहून भाजणी दळून घ्यायची आहे। हे पहा आपली चकलीची भाजणी दळून झाली आहे। चकलीचं पीठ अगदी परफेक्ट 1 किलो भरलं आहे। तयार झालेल्या चकली भाजणीच्या पिठापासून आपण लगेचच चकली तयार करायला घेऊया। त्यासाठी हे पहा परातीमध्ये आपल्याला 5 वाट्या चकलीच्या भाजणीचं पीठ घ्यायचं आहे। आपल्या घरामध्ये रेग्युलर आकाराच्या ज्या वाट्या असतात ना त्या वाट्यांपैकी आपल्याला 1 वाटी वापरायची आणि वाटीमध्ये पीठ भरताना आपल्याला वरवर भरायचं नाही आहे। तर हे पहा अशा पद्धतीनं दाबून दाबून आपल्याला वाटीमध्ये पीठ भरायचं आहे, म्हणजे ते अगदी परफेक्ट 100 ग्रॅम इतकं भरतं। आपण 5 वाट्या इतकं पीठ घेतोय म्हणजे आपण 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो इतकं पीठ वापरतो। आपल्या चकलीच्या भाजणीचं पीठ 1 किलो तयार झालेलं आहे, म्हणजे आपण आज निम्म्या पिठाच्या अर्धा किलोच्या चकल्या तयार करतोय। आता गॅसवर एक पातेलं अथवा कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये आपल्याला 5 वाट्या पाणी घालायचं आहे। आपण ज्या वाटीनं पीठ घेतलं होतं ना त्याच 5 वाट्या भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता आपल्याला हे पाणी मोठ्या आचेवर गरम करून घ्यायचे। जोपर्यंत आपलं पाणी गरम होतंय ना तोपर्यंत चकलीसाठी आणखीन काय काय साहित्य लागते ते आता आपण पाहूया। चकलीसाठी इथे आपल्याला पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून मीठ, 1 टेबलस्पून जिरे पावडर, 2 टेबलस्पून धने पावडर, 2 टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि 5 टेबलस्पून किंवा 6 टेबलस्पून पांढरे तीळ घ्यायचे। इथे तिखट मिठाचं म्हणजे मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, परंतु आपण चकलीसाठी आता जे तेल वापरणार ना ते अगदी परफेक्ट तेवढंच वापरायचं आहे। लक्षात ठेवा आपल्याला चकलीसाठी 6 टेबलस्पून तेल वापरायचं आहे। आपण ज्या चमच्यानं मसाले घेतलेत ना त्याच चमच्यानं आपल्याला 6 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। किंवा मग आपण चकलीचं पीठ घेण्यासाठी ज्या वाटीचा वापर केलाय ना ती पाव वाटी तेल इथे आपल्याला घ्यायचं आहे। हे पहा आपल्या पाण्याला आता खळखळून उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला हळद, हिंग, जिरे पावडर, धने पावडर, पांढरे तीळ, तिखट लाल मिरची पावडर आणि मीठ घालायचं आहे। याच ठिकाणी तुम्ही 1 टीस्पून ओवा देखील घालू शकता। चमच्याच्या साहाय्याने हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला पाव वाटी म्हणजे 6 टेबलस्पून तेल घालायचं आहे। आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि या कढईवर म्हणजेच पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला 2 मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे। अशा प्रकारे मंद आचेवर 2 मिनिटं दरदरून वाफ काढली ना तर आपल्या सगळ्या मसाल्यांचा अर्क या पाण्यामध्ये उतरतो आणि आपली चकली चविष्ट होते। हे पहा 2 मिनिटांनंतर आपल्या झाकणावर कशी वाफ जमा झाली आहे। आता झाकण काढायचं, गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला 5 वाट्या म्हणजे अर्धा किलो चकली भाजणीचं पीठ घालायचं आहे। लक्षात ठेवा गॅस बंद केल्यानंतरच या पाण्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे, अन्यथा गॅस चालू असताना आपण या उकळीमध्ये पीठ घातलं ना तर आपलं पीठ चिकट होतं आणि चकली तेलकट देखील होते। आता हे पीठ आपल्याला या पाण्यामध्ये चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एका अर्थानं आपली चकलीची उकड तयार झाली आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही उकड अशीच झाकण ठेवून मुरू द्यायची आहे। 15 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। हे पहा मस्त वाफ बसलेली आहे, परंतु आपली उकड अजूनही गरमच आहे। ती चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची आहे, मोकळी करून घ्यायची आहे। आता ही उकड कोमट असतानाच आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायची आहे आणि हाताच्या साहाय्यानं ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे। लक्षात ठेवा ही उकड आपल्याला मळताना अजिबात पाण्याचा वापर आत्ता करायचा नाही आहे, पाण्याचा वापर आपण नंतर करणार आहोत। आत्ता आपल्याला पाण्याचा एकही थेंब न वापरता ही उकड मळून घ्यायची आहे। आपल्या पिठाचं प्रमाण जास्त असल्यानं एकाच हातानं एकाच पार्टमध्ये आपल्याला ही उकड मळता येणार नाहीये, म्हणून दोन्ही हातांनी 2-3 पार्टमध्ये अशा पद्धतीनं आपल्याला ही उकड मळत राहायची आहे। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं ही उकड आपल्याला हाताच्या साहाय्यानं मागे पुढे करत करत मुठीनं दाबत दाबत अशा पद्धतीनं मळून घ्यायची आहे, म्हणजे चकली पाडताना चकलीचे तुकडे पडणार नाहीत आणि तळताना ती तेलात विरघळणार नाहीत, तिचे तुकडे होणार नाहीत। तुम्ही उकड जेवढी जास्त मळाल किंवा व्यवस्थित मळाल ना तेवढ्या तुमच्या चकल्या अगदी खमंग, खरपूस आणि खुसखुशीत होतील। हे पहा आपली चकलीची उकड मळून झालेली आहे। पाहिलेत ना तुम्ही, आपण उकड मळताना एकही थेंब पाणी वापरलेलं नाही आहे। 5 वाट्या पीठ मळण्यासाठी आपण 5 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे। एवढ्या 5 वाट्यांमध्येच आपलं हे पीठ अगदी परफेक्ट मळून झालेलं आहे। आता ही उकड आपल्याला एका भांड्यामध्ये झाकून बाजूला ठेवून द्यायची आणि कढईमध्ये आपल्याला चकली तळण्यासाठी तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे। जोपर्यंत आपलं तेल गरम होतोय तोपर्यंत हे पहा आपल्याला ज्यानं चकली करायची आहे ना त्या सोऱ्याला आतून बाहेरून दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे। चकलीच्या प्लेटची खरखरीत बाजू खाली करायची आहे, म्हणजे आपली चकली छान काटेदार होते। आपली चकलीची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। आता लगेचच आपण चकली पाडायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण चकलीची जी उकड मळून घेतली आणि झाकून ठेवली ना त्यातील 2 बॅचला पुरेल इतकी उकड घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ही उकड आपल्याला आता पुन्हा एकदा 2-3 मिनिटं हे पहा अशा पद्धतीनं मळून घ्यायची आहे। परंतु आता आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही आहे, तर कोमट पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे। हे पहा आपलं चकलीचं 2 बॅचचं पीठ मळून झालेलं आहे। आता याचे 2 भाग करायचे आहेत आणि एका भागाला सिलेंडरचा आकार द्यायचा आहे आणि तो सोऱ्यामध्ये भरून आपल्याला सोऱ्या बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याच्या चकल्या पाडायला सुरुवात करायची आहे।
चकल्या पाडायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चकलीचं पीठ कितपत जड झालं आहे किंवा किती लूज झालं आहे, चकलीला काटे व्यवस्थित येत आहेत की नाही येत आहेत हे एकदा चेक करायचं आहे. आपल्या चकल्या थोड्याशा जड जात आहेत परंतु तिला काटे छान येत आहेत. आता आपण चकली पाडायला सुरुवात करूया. आपण रोज पोहे उपमा खातो ना, त्या स्टीलच्या प्लेटवर आपण या चकल्या करणार आहोत. त्यासाठी या प्लेटच्या खालील बाजूला आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे चकल्या प्लेटला चिकटणार नाहीत. चकल्या पाडायला सुरुवात केल्यानंतर चकलीचं जे मूळ असतं ना, म्हणजे चकलीचं पहिलं टोक आपल्याला गोल गरगरीत करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला चकली करायची आहे. हा भाग जर गोल नाही आला तर आपली चकली पुढे गोल येणार नाही. म्हणून आपल्याला हा मूळचा भाग गोल गरगरीत करून घ्यायचा आणि मग पूर्ण चकली करून घ्यायची आहे. पाहताय ना तुम्ही आपली चकली कशी सरसर सरसर पडते ते. आणि शक्यतो चकली करताना आपल्याला 3.5 वेढ्यांचीच करायची आहे. अशी चकली दिसायला तर टुमदार दिसतेच, शिवाय खाण्यासही सोयीस्कर असते. कढईमध्ये बसतील आणि एका बॅचमध्ये तळून होतील इतक्याच चकल्या आपल्याला पहिल्यांदा करून घ्यायच्यात. हे पहा, इथे मी 5 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण या चकल्या तळायला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्याला गरम तेलामध्ये एक चकलीचा छोटासा तुकडा टाकून पाहायचा आहे. हे पहा, आपला चकलीचा तुकडा लगेच तरंगून वर येतोय, याचा अर्थ आपलं तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एक एक चकली हळुवारपणे आपल्याला या तेलामध्ये सोडायची आहे. आपण 5 चकल्या तळून घेणार आहोत. 5 चकल्या या कढईमध्ये अगदी व्यवस्थित बसत आहेत, कुठेही एकमेकांवर ओव्हरलॅप होत नाही आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. हे पहा, 2 मिनिटांनंतर आपल्या या चकल्या तरंगून वर आलेल्या आहेत. तेलावरचे बुडबुडे देखील कमी झाले आहेत. आता काटा चमच्याच्या साहाय्यानं ही प्रत्येक चकली आपल्याला कडक झाली की नाही ते एकदा चेक करायचं आहे. आणि जर चकली कडक झाली असेल तर ती काटा चमच्याच्या साहाय्यानं अशी थोडी तेलामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि मग प्रत्येक चकली आपल्याला उलट करून घ्यायची आहे. चकली उलट केल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम 2 मिनिट मोठीच ठेवायची आहे आणि 2 मिनिटांनंतर चकली आपल्याला पुन्हा उलट करून घ्यायची आहे. दुसऱ्यांदा चकली उलट केल्यानंतर 2 मिनिटं झाली ना की आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे. चकली तळायला घेतल्यापासून 7 ते 8 मिनिटांनंतर तेलावरील बुडबुडे अगदी कमी झालेले आहेत. चकली पूर्णपणे तेलावर तरंगती आहे आणि ती पुन्हा तळाशी जाऊ पाहते. याचा अर्थ आपली चकली पूर्णपणे तळून झालेली आहे. पाहताय ना तुम्ही आपल्या चकलीला रंग किती सुरेख आला आहे आणि काटे तर पहा किती मस्त आलेत ते. आता कढईतून चकली झाऱ्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि झाऱ्या कढईच्या कडेला थोडा वेळ असं धरून ठेवायचं आहे आणि मग चकली आपल्याला एखाद्या वेळणीमध्ये अथवा चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. इथून पुढील सर्व चकल्या आपल्याला अशा पद्धतीनंच तळून घ्यायच्यात. चकली तेलामध्ये सोडल्या सोडल्या गॅसची फ्लेम मोठी असायला हवी आणि चकली तेलामध्ये सोडल्यावर 2 मिनिटं गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. 2 मिनिटांनंतर चकली उलट करायची, पुन्हा 2 मिनिटं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. 2 मिनिटांनंतर दुसऱ्यांदा चकली उलटण्या अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मग ही चकली पूर्ण तळून होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे. लक्षात ठेवा, आपल्याला चकली मोठ्या आणि मध्यम आचेवरच तळायची आहे. मंद आचेवर चकली आपल्याला अजिबात तळायची नाही आहे. जर तुम्ही मंद आचेवर चकली तळायला गेला तर चकली तेलामध्ये विरघळेल आणि ती तेलकट होईल. पाहताय ना तुम्ही आपल्या चकल्या कशा गोल गरगरीत आणि काटेरी झालेल्या आहेत. खुसखुशीत, स्वादिष्ट, खमंग तर त्या असणारच आहेत. तयार झालेल्या या चकल्या आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात आणि एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्यात. एवढ्या अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये जवळपास आपल्या 3.5 वेढ्यांच्या 35 चकल्या तयार झालेल्या आहेत. जर तुम्ही आणखीन मोठ्या केल्यात तर कदाचित 30 होतील किंवा आणखीन छोट्या केल्या तर 40ही होतील. पाहताय ना तुम्ही आपल्या चकल्या कशा गोल गरगरीत आणि काटेरी झाल्या आहेत ते. मी तुम्हाला यापैकी एक चकली तोडून दाखवतो. आवाज तर ऐका. ऐकलात ना आवाज? पाहताय ना कसा चुरा झालाय तो. शिवाय आपली एकही चकली तुटली नाही आणि विरघळली सुद्धा नाही. याशिवाय या अगोदर आपण दिवाळी विशेष पारंपरिक पद्धतीनं अनारशाचं पीठ कसं तयार करायचं व त्यापासून कुरकुरीत जाळीदार अनारसे कसे करायचे या 2 रेसिपी 2 भागांमध्ये पाहिलेल्या आहेत. याशिवाय खमंग कुरकुरीत पातळ पोहे चिवडा आणि माका पोहे चिवडा या रेसिपी देखील पाहिलेल्या आहेत. या रेसिपी तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या जरूर पहा. तुम्ही सुद्धा या पद्धतीनं खमंग कुरकुरीत काटेदीर चवदार चविष्ट चकली एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मंगलमय तेजोमय दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.